शेतजमिनीच्या वादातून निर्घृण खून, 2 सख्ख्या भावांना जन्मठेप. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खून प्रकरणी तब्बल 7 वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युवकाची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतजमिनीच्या वादातून सागर बाळासो डांगे या 25 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर पंडित डांगे आणि संतोष पंडित डांगे या दोन्ही सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. पडवळ यांनी हा निकाल दिला. दोन्ही आरोपींना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास 1 वर्षाच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. ही धक्कादायक घटना 26 जुलै 2019 रोजी डफळापूर येथील काळे शिवार परिसरात घडली होती. सागर डांगे आणि आरोपी भावांमध्ये शेतजमिनीच्या मालकीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी सकाळी आरोपींनी ट्रॅक्टरने शेतात मशागत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. मात्र दुपारी पुन्हा ट्रॅक्टर बाजरीच्या पिकात घालून नांगरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सागर डांगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर हा वाद हिंसक वळणावर गेला. सरकार पक्षाच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर डांगे यांनी सागर यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला, तर संतोष डांगे याने लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. गंभीर दुखापत आणि अति रक्तस्रावामुळे सागर डांगे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर.एस. गुंडरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने 12 साक्षीदार तपासले. मृत सागर डांगे यांचा भाऊ, आई आणि पत्नी यांच्या साक्षीसह इतर पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र हिंगमिरे यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. साक्षी पुरावे आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या या हत्याकांडाला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत महत्त्वाचा संदेश दिला आहे.